नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्या आहेत आदरणीय डॉक्टर सौ ज्योतिताई खेडेकर यांच्या आपण जनसंपर्क कार्यालयामध्ये आलेलो आहोत. इथे येण्याचं कारण असं आहे की एक हितगुज आणि एक चर्चा या ठिकाणी सकारात्मक या ठिकाणी विषयावर त्यांच्यासोबत या ठिकाणी वार्तालाप करायचा आहे. जाणून घेतोय आपण, कारण की आपण बघतोय की मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने आदरणीय मनोजदादा जरांगे ते झगडत आहेत आणि अनेक नेते या ठिकाणी झगडत आहेत. परंतु आज त्यांनी मुंबईच्या दिशेने त्यांनी वाटचाल केलेली आहे आणि ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, जेणेकरून समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रेटण्यासाठी ते तिथे गेलेले आहेत. आणि आज आपण वार्तालाप करण्यासाठी आदरणीय ज्योतिताई खेडेकर आपल्या सोबत आहेत. ताई, काय सांगणार, आज हा जो जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी मुंबईच्या दिशेने गेलेले आहेत आणि तिथे या ठिकाणी ठाण मांडलेलं आहे, त्याबद्दल काय सांगणार? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि गणपती आलेल्या, गणपतींचं आगमन झालंय, तर सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देते. आणि आज जसं तुम्ही विषय मला बोललात की मनोजदादा जरांगे हे मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आपण सातत्याने बघत आहे की मराठा समाजासाठी ते झगडत आहेत, तेच मराठा समाजासाठी झगडत आहे, लोक त्यांच्या सोबत आहेत. तर या विषयावरती मला एवढं म्हणायचं आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मराठा लोकांना आरक्षण मिळू शकते. मग माझा प्रश्न हा आहे सरकारला की जेव्हा तुम्ही विरोधात होते तेव्हा तुम्हाला आरक्षण द्यायला अडचण नव्हती, तेव्हा तुम्ही म्हणत होते की आरक्षण देऊ शकतो. आता तर दिल्लीपासून तर राज्यापर्यंत सत्ता तुमची आहे, तर मग आता आरक्षणासाठी का थांबले आहात? का तुम्ही समाजातल्या लोकांना त्रास देत आहात? कारण ज्या प्रकारे हे सगळं चाललं आहे याच्यामुळे अतिशय जास्त मनोजदादा जरांगेंची प्रकृती तुम्ही बघता आहात, दिवसांदिवस त्यांची प्रकृती खालवत आहेत. आणि आपले जे समाज बांधव आहेत ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झालेले आहेत आणि मुंबईमध्ये गणेश उत्सवामध्ये असताना या उत्सवाच्या वातावरणामध्ये त्यांना आपलं घर सोडून मुंबईमध्ये सगळे दाखल झालेले आहेत. आणि खरोखर मला गणपतीजींना एक विनंती करायची आहे की या उत्सवामध्ये सरकारला आणि देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी देव आणि त्यांनी लवकरात लवकर मराठा आरक्षणावरती निर्णय घेऊन मराठा लोकांना आरक्षण देण्याची तरतूद करावं. खरं तर विरोध का होतोय मला हेच कळत नाही. मुळात एवढा मोठा समाज आहे आणि समाजाची मागणी रास्त आहे. कारण ज्या प्रकारे आम्ही समाजामध्ये काम करतो आणि खरोखर मागासवर्गीय समाजामध्ये त्यांना ज्या अडचणी येत आहे त्या अडचणी रास्त आहेत, त्यांना त्यांची मागणी रास्त आहे. आणि तुम्ही जे बोललात की सणासुदीच्या याच्यामध्ये असं करायला नको, सण हा साजरा करणाऱ्यांसाठी आहे, पण जे झगडत आहे, ज्यांचा संघर्षाचा काळ आहे त्यांच्यासाठी तो सगळा काळ सारखाच राहणार. विरोधक बोलतायत, मी नाही बोलत, परंतु विरोधक म्हणतायत. त्याला विरोधक म्हणण्यापेक्षा तुम्ही सत्तेतले लोक असं म्हणा की सत्ताधारी कुठेतरी हा मुद्दा वेगळ्या अँगलनी वळू पाहत आहेत किंवा सणासुदीमध्ये मुद्दामून लोकांना त्रास व्हावा म्हणून हे सगळं चाललंय, पण असं नाहीये. तुम्ही जे बोलले की विरोधक बोलताय, तर विरोधक असं नाही बोलत आहे. ज्यांना आरक्षण द्यायला अडचण आहे, जे हे मान्य करत नाहीये, ते विरोधात बोलतायत आणि हा मुद्दा कुठेतरी दुसरीकडे न्यावा आणि या मुद्द्याचा जो महत्वाचा जो पॉइंट आहे त्याचा अँगल बदलावा, त्याच्यासाठी हे सगळं बोललं जात आहे. बरं, सर्व सामान्य जी जनता आहे, जनता सुद्धा या ठिकाणी काही घटक आहेत, जाती जातीमधले जे पुढारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी समर्थन करतायत जरांगे पाटलांना. बरोबर आहे, कारण जरांगे पाटील जे समाजासाठी लढत आहेत ते बरोबर करत आहेत. आणि जसं तुम्ही बोलला, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. त्याच्यामध्ये काही घटकांना त्याचा विचार पटत जरी नसला तरीही त्यांची मागणी रास्त आहे म्हणून लोक त्यांना पाठिंबा देत आहेत. आणि नेतेच नाही तर समाजातील सामान्य नागरिक सुद्धा त्यांना पाठिंबा देत आहे. आणि माझ्यासारखे जे लोक आहेत ज्यांना खरोखर मनापासून असं वाटते की या समाजाकडे जे दुर्लक्ष झालेलं आहे, सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं आणि हे आरक्षण बिल पास व्हायला पाहिजे अशी ज्यांची इच्छा ते सगळेच त्यांना पाठिंबा देत आहेत. ओके, धन्यवाद. आपल्यासोबत आदरणीय डॉक्टर ज्योतिताई खेडेकर होत्या, जेणेकरून त्यांचं या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये नाळ जुंपलेली आहे. राजकीय क्षेत्रामध्ये तर आहेच, परंतु सामाजिक दायित्व आणि सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जपतायत. म्हणून आज त्यांच्यासोबत आपण आज आदरणीय मनोजदादा जरांगे यांच्या विषयावर वार्तालाप केलेला आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.